नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे. तर बघा, भरपूर दिवसापासून ना व्लॉगमध्ये तुम्ही काही ड्रेसेस बघितले जे की न्यू आहेत आणि त्याबद्दल बरेच जणांनी चौकशी सुद्धा केली की कुठून घेतले किंवा त्याची प्राइस काय आहे किंवा आम्हाला सुद्धा घ्यायचे तसं. आणि मी इंस्टाग्रामवरती सुद्धा त्याच्या लिंक मेन्शन केल्या होत्या. त्याचबरोबर खूप साऱ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा मी लिंक्स दिल्या होत्या की तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता. पण आता ना ते ड्रेसेस मी वॉश केले आणि त्यानंतर मी विचार केला की खूपदा अशा कॉमेंट्स येतात प्रत्येक व्हिडिओच्या खाली की ह्या ड्रेसची लिंक दे, त्या ड्रेसची लिंक दे. मोस्टली मॅटर्निटी वेअर आहेत. सो मी विचार केला की त्याच्यावर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊया, जेणेकरून काय होईल मला तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू सुद्धा शेअर करता येईल की कसे आहेत काय, म्हणजे परचेस करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्या लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली देईल, जेणेकरून परत तुम्हाला वेगळ्या ठिकाणी विचारण्याची काही गरज पडणार नाही. सो आज म्हणजे काही 4-5 माझे मॅटर्निटी वेअर आहेत. मॅटर्निटी वेअर म्हणण्यापेक्षा ना ते काही फिडिंग ड्रेसेस आहेत आणि त्यातले 1-2 जे आहेत तर ते असे मॅक्सी ड्रेसेस असे म्हणू शकता तुम्ही. सो तसं आहे. सो आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो इन केस जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही सुद्धा परचेस करू शकता. सो सगळ्या लिंक्स ज्या आहेत ड्रेसेसच्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. वेगळ्यानं काही कॉमेंट करू नका, डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. सो चला, जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया. सो सगळ्यात सुरुवातीचा ना हा ड्रेस आहे जो तुम्ही माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये बघितला असेल. जे काही 8व्या महिन्याचं रुटीन दाखवलं ना मी, प्रेग्नन्सी रुटीन, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. सो हे बघा, मस्त असा कॉटन मध्ये आणि लॉंग आहे, छान. म्हणजे त्याच्या खाली तुम्ही पॅन्ट जरी नाही ना वेअर केली तरी सुद्धा चालून जातं. कारण प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी तुम्ही पॅन्ट वेअर करायला तेवढं कम्फर्टेबल नसतं, म्हणजे मला तरी असं होतं. त्याच्यामुळे मग हे असे ड्रेसेस जे आहेत मॅक्सी ड्रेसेस, सो ते जर वेअर केले तर कम्फर्टेबल सुद्धा राहतं. आणि शिवाय ना हा तुम्ही डिलिव्हरी नंतर सुद्धा यूज करू शकता, कारण इथे छान अशी याला झिप आहे. सो हा फिडिंग ड्रेसमध्ये मॉडेल, हे बघा दोन्ही साईडने असे झिप्स आहेत आणि छान आहे. प्युअर कॉटन मध्ये, त्यामुळे सॉफ्ट आहे. आणि त्याचबरोबर मी 3-4 वेळेला वॉश केला तर त्याचा काही कलर सुद्धा तेवढासा काही गेला नाही. कारण कॉटन असल्यामुळे काय होतं बघा, सुरुवातीला 1-2 वॉशमध्ये थोडासा कलर जातो, पण एक थोडासा कलर जाणं आणि एकदमच फेड होतात काही काही ड्रेस, तर ह्याच्यामध्ये फरक आहे. सो तेवढा काही फेड नाही झाला. त्यामुळे मला प्राइसच्या मानाने, क्वालिटीच्या मानाने, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये हा ड्रेस तर बेस्ट वाटला. तुम्हाला सुद्धा जर पाहिजे असेल तर लिंक देते, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि छान कॉलर आहे, म्हणजे कॉलर म्हणजे एक स्टँड गळा असल्यासारखं आहे आणि इथे बटन्स आहेत समोर. सो थंडीमध्ये सुद्धा ना पूर्ण पॅक राहतं आणि मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. 3/4 स्लीव्ज आहेत. सो छान वाटलं मला. आणि बाकी इथे साईडला मी फोटो देते, तर तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही बघू शकता. आणि जर इनकेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. त्यानंतर दुसरा जो ड्रेस आहे ना तो हे बघा, हा वाला, हा सुद्धा तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. हा असा मल्टी कलर मध्ये, ऑरेंज, येलो आणि इथे व्हाईट. सो हा विस्कस रियॉन मध्ये ह्याचा कपडा खूप जास्त सॉफ्ट फॅब्रिक आहे. आणि हा सुद्धा ना फिडिंग ड्रेसेस आहे. याला सुद्धा साईडने झिप्स आहेत. सो तुम्ही फिडिंगसाठी हा यूज करू शकता आफ्टर डिलिव्हरी. आणि कपडा सॉफ्ट आहे, सगळ्या गोष्टी छान आहे, त्यामुळे मला हा पण ड्रेस खूप आवडला. नी लेंथ पर्यंत त्याची लेंथ आहे. सो तुम्ही कम्फर्टेबल असाल तर फक्त एवढं पण घालू शकता, किंवा मग नसाल तर मग पॅन्ट घालावी लागेल खाली. सो मला तरी छान वाटला हा ड्रेस. पण फक्त याची एक गोष्ट मला नाही आवडली की काय होतं बघा, हा पण असा विस्कस रियॉन दिले त्यांनी, पण असा कॉटन मिक्स वाटतो मला. सो आता माहित नाही एक्झॅक्टली कुठला कपडा, पण या ड्रेसचं काय होतं, कलर खूप जास्त जातो. म्हणजे तुम्ही एकदा वॉश करा, 2दा वॉश करा, 3दा वॉश करा. आता मी 4-5 वेळेला तरी वॉश करून झालाय. आणि मला प्रत्येक वेळेला काय होतं माहितीये का, हे जे व्हाईट आहे ना हे सुरुवातीला वॉश करायचं, म्हणजे एवढंच असं घ्यायचं, हे वॉश करायचं. तुम्ही मशीनमध्ये तर घालूच नाही शकत याला. हे वॉश करायचं, त्याच्यानंतर हे वॉश करायचं, त्याच्यानंतर हे वॉश करायचं, किंवा पहिले हे वॉश करा, हे वॉश करा, हे वॉश करा, असं करावं लागतं. कारण तुम्ही तिन्ही जर मिक्स करून असं जर त्याला धुतलं तर हा कलर इथे मिक्स होतो, हा कलर इथे मिक्स होतो. सो सगळा कलर ना एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातो. सो वॉशिंगच्या बाबतीमध्ये ना हा एकदम, म्हणजे मी त्याला 0 पॉईंट देईल, एवढा भंगार आहे. बाकी क्वालिटी सगळी मस्त आहे.
त्याला छान असे बेल्ट आहेत जेणेकरून तुम्ही मागे फिटिंग वगैरे तुम्हाला जर थोडीफार पाहिजे असेल तर तुम्ही फिट करू शकता. असं सगळ्या गोष्टी छान आहेत. आणि स्लीव्ह सुद्धा खूप मस्त आहेत. हे बघा, उलटा झाला का? थोड्याशा युनिक आहेत अशा, मस्त असं इथे फ्रिल टाईप केलेले आहे. सो बाकी सगळं छान आहे, पण वॉशिंगच्या बाबतीमध्ये आणि कलर जाण्याच्या बाबतीमध्ये एकदमच म्हणजे डल नाही झाला, पण तुम्हाला असं सेपरेट सेपरेट धुवावं लागेल, जे की आपल्याला व्यवस्थित वाटतच नाही. आणि वाळत टाकताना पण मला काय करावं लागतं, अशा 2 दोऱ्या असतील तर अर्धा पार्ट इकडे अर्धा पार्ट तिकडे, कारण एका दोरीवर जर टाकलं ना तर ते चिटकलं की मग संपलं. सो असे, त्याच्यामुळे मला हा नाही आवडला. सो तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. त्यानंतर तिसरा जो ड्रेस आहे ना तो आहे हा पण विस्कस रिऑन मध्येच आहे. हा सुद्धा तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि मला तर ना हा ड्रेस खूप जास्त आवडला. हे बघा, खूप कम्फर्टेबल, कलर सुद्धा खूप छान आहे. त्याच्या स्लीव्ज सुद्धा एकदम युनिक आहेत, एकदम स्टायलिश. मस्त आहेत, अशा काहीतरी डिफरंट आहेत. आणि त्यानंतर त्याला असा बेल्ट पण आहे बघा. तुम्हाला जर थोडीशी फिटिंग टाईट करून हवं असेल तर ते करू शकता. अदरवाईज असं जरी वेअर केला तरी पण छान दिसतो. आणि नी लेंथच्या खालपर्यंत लेंथ आहे. कपडा पण सॉफ्ट आहे. वॉश केल्यानंतर कलर सुद्धा काही तेवढासा गेला नाही. फर्स्ट वॉशमध्ये वगैरे थोडासा गेला, पण त्यानंतर एवढा नाही. फेड तर अजिबातच नाही. आणि डिझाईन वगैरे छान आहे, दिसायला छान दिसतो. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल आहे. आणि शिवाय याला सुद्धा झिप आहेत. सो तुम्ही छान प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा यूज करू शकता आणि त्यानंतर आफ्टर डिलिव्हरी सुद्धा यूज करू शकता फिडिंगसाठी वगैरे. सो तिन्ही जे ड्रेस आहेत ना हे फिडिंग ड्रेसेस आहेत. सो बऱ्याच जणांनी विचारलं होतं की फिडिंग ड्रेसेसमध्ये तू कसे घेतलेत किंवा नाही का, तू जे घेतलेत तर त्याच्या लिंक्स दे किंवा कुठून घेतलेत ते सांग. सो हे मी तिन्ही सुद्धा फ्लिपकार्टवरून घेतलेत. सो हे 2 जो कॉटनमधला मी तुम्हाला फर्स्ट दाखवला तो आणि हा तर मला एकदम बेस्ट वाटला. म्हणजे तुम्ही तो नक्कीच परचेस करू शकता. पण सेकंडवाली जे आहे ना मॅक्सी ड्रेस, तर तो मला काही तेवढासा व्यवस्थित नाही वाटला, कारण क्वालिटी वगैरे सगळं छान आहे पण मग त्याचा कलर खूप जातो. सो ते काही उपयोगाचं नाही आहे. त्यानंतरचा चौथा जो ड्रेस आहे, सो बघा हा ग्रीन कलरचा मी बर्थडेला घेतला होता आणि आय थिंक तेव्हा मला 5वा महिना वगैरे काहीतरी असेल. सो मी तेव्हा घेतला होता. मी तेव्हाही तो एकदम कम्फर्टेबली घालू शकत होते आणि आता सुद्धा ना एकदम छान पद्धतीने मी 9व्या महिन्यात सुद्धा घालू शकते, जो की तुम्ही रिसेंट जो आम्ही नाही का हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये बघितला असेल. सो खूप मस्त आहे. अशा स्लीव्ज बघा किती सुंदर आहे त्याच्या, खूप कम्फर्टेबल आणि छान अशा पफ स्लीव्ज आहेत. नेक सुद्धा खूप छान आहे, असा थोडासा डिफरंट आणि खूप असा स्टायलिश दिसतो एकदम. आणि त्याचबरोबर असं फ्लोरल प्रिंटमध्ये मस्त दिसतं. सो मला हा सुद्धा ना खूप जास्त आवडला. इथे इलास्टिक आहे त्यामुळे एखाद्या वेळेस कदाचित काय होऊ शकतं, इथे तुम्हाला थोडंसं टाईट वाटू शकतं, पण मला तेवढं काही वाटलं नाही. आणि बाकी खाली खूप मोठा घेर असल्यामुळे आपलं तेवढं पोट टाईट झाल्यासारखं किंवा असं काही वाटत नाही. त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये पण एकदम कम्फर्टेबल आहे. आणि लॉंग आहे, म्हणजे आपला काय बोलतो आपण घोट्यापर्यंत वगैरे येतो. सो हा सुद्धा मस्त आहे. तुम्ही असं बाहेर घालून जाऊ शकता याला. असं घरामध्ये नाही वेअर करू शकत कारण हे इलास्टिकमुळे एखाद्या वेळेस तेवढं कम्फर्टेबल नाही वाटणार. पण बाहेर काही जर फंक्शन असेल असं छोटं मोठं किंवा तुम्हाला जर बाहेर कुठं फिरण्यासाठी जायचं असेल तर हा नक्कीच वेअर करू शकता. सो मस्त आहे, हा पण मला आवडला. आणि महत्त्वाचं म्हणजे कलर जात नाही. तुम्ही कसाही धुवा, मशीनमध्ये वॉश करू शकता, हाताने वॉश करू शकता, कसंही धुतलं तरी याला काहीच होत नाही, धागे निघत नाहीत किंवा कलर फेड होत नाही, असं काहीच नाही होत. सो हा पण मस्त आहे. आणि सगळे जे आहेत ना मला हे 400-500-600च्या रेंजमध्ये काहीतरी मिळालेत. त्यामुळं किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा ना एकदम छान आहेत, अफोर्डेबल आहेत. त्यानंतर तो हा मी जो वेअर केला ना आता, तुम्हाला दिसतोय का बघा, हा वाला जो आत्ताचा रिसेंट मी जो मिनी ब्लॉग टाकला ना झुडिओमधला, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कळेल तो. तर काय होतं, हा सुद्धा मस्त असा व्हीनेकमध्ये, आणि व्हीनेक आणि असे रॅपवाले जे ड्रेस असतात ना ते मला खूप जास्त आवडतात, कारण खूप स्टायलिश दिसतात आणि मस्त एकदम तुम्ही त्याच्यामध्ये सेक्सी दिसता. सो प्रेग्नेन्सीमध्ये किंवा ह्या मॅटर्निटीच्या जर्नीमध्ये सुद्धा ना तुम्ही एकदम मस्त दिसू शकता, असे सुद्धा काही ड्रेसेस असतात. सो हा गुडघ्याच्या वरतीच आहे, म्हणजे शॉर्ट ड्रेस म्हणू शकता तुम्ही. आणि स्लीव्ज एकदम मस्त, हे बघा फुल स्लीव्जमध्ये, कपडा सुद्धा छान आणि एकदम छान स्टायलिश लुक येतो. प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे
एकदम स्टायलिश लुक येतो, त्याच्यामुळे मला जास्त आवडला. सो असं फ्लोरल प्रिंट आहे, इथे बघू शकता. साईडला मी इथे फोटोज अटॅच करते सगळ्या जे काही ड्रेस आहेत त्याचे, तुम्हाला जेणेकरून छान व्यवस्थित आयडिया येईल की कसा दिसतो एक्झॅक्टली. आणि वॉश केल्यानंतर कलर जात नाही, काही नाही, त्यामुळे बेस्ट आहे. सो हा वाला जो आहे ना तो मी आय थिंक मिंत्रावरून परचेस केलाय, काहीतरी 700च्या आसपास. सो हा सुद्धा एकदम मस्त आहे, म्हणजे मी आता सुद्धा यूज करू शकते. आणि डिलिव्हरी त्यानंतर माझं म्हणजे नंतर सुद्धा तुम्हाला जर कधी असं कुठे जायचे, बाहेर जायचे, मॉलमध्ये जायचे, अशा वेळेला सुद्धा मी हा यूज करू शकते. सो असं नाही की हा फक्त प्रेग्नन्सी पुरताच मर्यादित राहील. सो हा पण मला खूप जास्त आवडला. आणि ना यातले 2-3 ड्रेस तर ना मी माझ्या मॅटर्निटी बॅग जी पॅक केली ना त्याच्यामध्ये टाकले सुद्धा होते ऑलरेडी, जे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. पण तरी सुद्धा बरेच जणांचं असं म्हणणं होतं की नाही तू आम्हाला ते दाखव आणि लवकरात लवकर दाखव, जेणेकरून आमची शॉपिंग होणार नाही तोपर्यंत. कारण भरपूर अशा लेडीज आहेत ना आता मला कनेक्ट झाल्यात ज्यांना 7वा, 8वा, 9वा महिना असं काही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला अगोदर हा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येऊ. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे ड्रेस तर तो हे बघा हा आहे. हा सुद्धा तुम्ही व्लॉगमध्ये वगैरे बघितला असेल किंवा शॉर्टमध्ये बघितला असेल. हा पण मस्त असा कॉटनमध्ये, कॉटन असं सॉफ्ट कॉटन किंवा नाही का विस्कस रिऑन असं काही म्हणू शकता. आणि खूप सुंदर आहे. याचा पण बघा व्ही नेक आहे आणि व्ही नेकवाले मला आजकाल प्रचंड आवडतात, म्हणजे खूपच जास्त स्टायलिश दिसतात. आणि स्लीव्जही बघा अशा आहेत. कदाचित स्लीव्ज तुम्हाला अशा नाही का 90s मधले जे ड्रेसेस असायचे ना ते हिरोईन्सचे तशा वाटू शकतात, पण मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटल्या, त्याच्यामुळे हा घेतला मी. आणि इथे इलास्टिक आहे असं पोटाच्या इथे, खूप असं घट्ट इलास्टिक नाही पण थोडंसं टाईट आहे. आणि खाली असा भरपूर असा मोठा घेर आहे. सो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हा पण मस्त आहे. हा पण फिडिंग नाही आहे, नॉर्मलच ड्रेस आहे, म्हणजे तुम्ही आत्ताही घालू शकता आणि नंतरही घालू शकता. कलर थोडाफार गेला कारण कॉटन असल्यामुळे, सॉफ्ट कॉटनमध्ये जास्त काही कलर गेला नाही किंवा फेड असा काही झाला नाही. आणि हा सुद्धा एक 700-800च्या बजेटमध्ये मला काहीतरी मिळाला असेल कदाचित. हा मी मिंत्रावरून घेतलाय. सो खूप छान मिळाला. आणि आय थिंक हे सगळे जे ड्रेसेस आहेत ना मी मागे पण ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा सेल चालू होतं तेव्हा मी घेतले, त्यामुळे मला हे जे फिडिंग आहेत तर ते 400-500 ह्या दरम्यान काहीतरी मिळाले. आणि हे वाले जे आहेत तर हे 700-800 ह्या आसपास काहीतरी मिळाले. अदरवाईज तुम्ही जर आत्ता बघायला गेलात ना तर एक 900, 1000, 1200 या रेंजमध्ये मिळतात. सो काय करा, आता जानेवारीमध्ये सेल चालू होईल परत 26 जानेवारीचं वगैरे, सो तेव्हा तुम्ही ते परचेस करू शकता. किंवा आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता सुद्धा परचेस करू शकता. पण ह्यातले सगळे ड्रेस मला एकदम छान वाटले, कम्फर्टेबल वाटले. महत्वाचे म्हणजे कपडा खूप छान आहे आणि त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. सो तुम्हाला हे सगळे ड्रेसेस कसे वाटले ते मला सांगा. आणि अजून भरपूर साऱ्या व्हिडिओसाठी रिक्वेस्ट आहेत तुमच्या. सो हळूहळू येतील व्हिडिओ. कारण बऱ्याच जणांचं असं होतं की तुझी म्हणजे नाही का फुल व्लॉग नाही आला तर तुझी डिलिव्हरी झाली का किंवा तब्येत कशी आहे वगैरे. तब्येत एकदम छान आहे, डिलिव्हरी पण अजूनपर्यंत नाही झालेली आहे. आत्ता 37 वीक चालू आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ टाकतीये रोज, कारण डेली व्हिडिओ काय होतं फुल नाही बनवणं होत, त्याच्यामुळे मग शॉर्ट टाकतीये. सो ते तुम्ही डेली बघू शकता. आणि बाकी चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला यातला कुठला ड्रेस सगळ्यात जास्त आवडला ते सुद्धा सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.